नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने. डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय. आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय. नेत्रालयातील उपलब्ध सुविधा: फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन, कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे, मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी, काचबिंदू निदान व उपचार, बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन, लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे, तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध. चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया. एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया. आमचा पत्ता 4776, प्लॉट नंबर 118, दत्तनगर, उमा कॉलेज समोर, पंढरपूर. संपर्क 021862299890 किंवा 7020889631. पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय नामदार रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहर जिल्हा सोलापूरच्या वतीने रविवार दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता नार्थकोट तांत्रिक प्रशालेच्या मैदानावर रिपब्लिकन पक्षाचा संविधान सन्मान मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुका, रिपब्लिकन पक्षाच्या वतीने झोपडपट्टीचा प्रश्न आहे, गायरान जमिनी, भूमीन जमिनीचा लढा, युवकांचे प्रश्न, रिपब्लिकन पक्षाचं संघटन, या प्रश्नावर मेळाव्यामध्ये चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतले जातील. या मेळाव्यासाठी पक्षाचे महाराष्ट्र कार्यकारिणीचे बाबूराव कदम, गौतम सोनवणे, परशुराम वाडेकर, सुमित वजाळे, सुनील सरोगोड, बापू जगताप यासहित पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, कार्याध्यक्ष अशोक बापू गायकवाड, सरचिटणीस जितेंद्र बनसोडे, रिपब्लिकन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, त्यासोबतच युवा आघाडीचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विजय मोरे यासोबत जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहतील. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी हा मेळावा होतोय. रिपब्लिकन पक्षाने मित्र पक्षाकडे 2 जागेची लोकसभेसाठी मागणी केलेली आहेत. शिर्डी आणि सोलापूर या जागेच्या संदर्भात आठवले साहेब या ठिकाणी आपली भूमिका जाहीर करतील. तद्वतच रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गाव तिथं शाखा, बूथ तिथं रिपब्लिकन कार्यकर्ता, अशा पद्धतीनं लोकसभाची बांधणी माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये केलेली आहेत. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष आपली भूमिका, आपल्या पक्षावर असणारी निष्ठा हे निश्चितच दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतील.